परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाच्या हृदयाशी बोल, माझ्याशी बोल देवा. आम्हा सर्व तुझ्या लेकरांशी तू बोल आणि तुझ्या वचनाकरवी आम्हाला संजीवित कर. तुझ्या वचनाने आम्हाला नवीन जीवन दे, नवीन आशा दे, नवीन हिम्मत दे, नवीन ताकद दे प्रभू. नवा विश्वास तुमच्या आतमध्ये तुझ्या वचनाच्या करवी घाल. जे आतापर्यंत शक्य होत नव्हतं, असं वाटत होतं की कधी होईल, होईल की नाही, तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या आतमध्ये विश्वास दे, सामर्थ्य दे आणि तुझ्या वचनाने प्रभू गोष्टी आणि परिस्थिती तू बदलून टाक. धन्यवाद पिता. पवित्र आत्मा आमचा ताबा घे, आमच्याशी तू बोल प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावात आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. अमरावती महाराष्ट्र मध्ये रोही मिनिस्ट्रीज अमरावती आहे, जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत आणि पाहतील. आपणा सर्वांचं आम्ही प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. मत्तई 6:33, मत्तई 6:33 हे वचन प्रत्येकाने पाठ करून घ्यायला पाहिजे. मी असं मानतो ह्याला की हे जीवनाचं गणित आहे, परमेश्वराचं गणित आहे, जे परमेश्वराने आपल्यासाठी दिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे वचनामध्ये? तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. 99% लोक देवाकडे कशासाठी येतात? काहीतरी त्यांना गरज असते, काहीतरी दुखणं राहते, काहीतरी त्रास राहतो, काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पाहिजे असते देवाकडून. 99% लोक गरजू लोक देवाकडे येतात. आणि हा जर मत्ती 6वा अध्याय आपण वाचला तर त्याच्या 25 वचनापासून 34 वचनापर्यंत एका गोष्टीवर जास्त जोर दिलेला आहे. आणि काय आहे? चिंता करू नका. काय म्हटलेलं आहे? म्हणा बरं सगळेजण, चिंता करू नका. स्वतःला सांगा, चिंता करू नको, है ना? तर किती सुंदर प्रभू येशूने इतकं सुंदर सांगितलं की चिंता करून कोणी आपल्या आयुष्याची दोरी वाढवू शकते का? हो, नाही. त्या आकाशातील पाखरांकडे पहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही, गोदामामध्ये साठवून ठेवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खाऊ घालतो. रानातील फुलं पहा, ती किती सुंदर दिसतात. रानातील फुलांकडे पहा, किती सुंदर दिसतात. ती सूत कातीत नाही किंवा कपडा तयार करत नाही, तरी सुद्धा परमेश्वराने, शल्मोन एक राजा होता, एकदम जबरदस्त राजा होता. त्या शल्मोन राजाविषयी परमेश्वराने लिहिले या वचनामध्ये. येशूने सांगितलं की शल्मोन राजा देखील त्या फुलांसारखा कधी सजला नाही. हे फुल आज आहे ना, आज आहे, उद्या भट्टीमध्ये चाललं जाईल. या क्षणिक त्याला देव इतकं सुंदर बनवतो. तर हे अल्पविश्वासी, तुम्ही का चिंता करता? तुम्ही का चिंता करता? चिंता करू नका. येशूने म्हटलं तर काय करा? तर तर पहिल्याने, म्हणा पहिल्याने, देवाचं राज्य, त्याचं नीतिमत्व शोधण्यासाठी खटपट करा. है ना? किती खटपट करतो आम्ही. आमचा दादा एवढा खटपट करते, सकाळी उठतो, है ना, टायमावर खाणं पिणं नाही, काही नाही. किती मेहनत, किती मेहनत, किती मेहनत करतो आपण. देवाचे लेकरं किती मेहनत करतात. मी खरं सांगू तुम्हाला, तुम्ही जर आपल्या बापाला ओळखलं ना, इफ यू नो हू युअर फादर इज, यू विल लीव्ह एव्हरी वरी. जर तुम्ही जाणून घेतलं तुमचा बाप कोण आहे, तर तुम्ही चिंता नाही करणार. तुम्ही चिंतेमध्ये जीवन नाही जगणार. समजते का? म्हणा, बापा मला तुला जाणायचंय, है ना? आपला बाप कोण आहे? अरे साधा एक खासदार, आमदार, है ना? आमदार खासदारचं पोरग कसं राहते या जगामध्ये? पोलीस ऑफिसरचं पोरं कसे राहतात? त्यांना कोणती भीती नाही राहत. त्यांनी चुका जरी केल्या काहीतरी त्यांना भीती नाही राहत. ते उलट म्हणतात, मालूम है क्या मैं किसका बेटा हूं? माहित नाही का
मैं किसका बेटा हूं. ते तर जगिक आहे. त्यांची पॉवर लिमिटेड आहे. त्यांचं सगळं काही लिमिटेड आहे. आपला बाप ज्याने अख्खं जग निर्माण केलं त्याची आपण लेकर आहोत. हालेलुया. आणि म्हणून कोणी स्वतःविषयी असा विचार नाही करायचा, अरे मी असा आहो, मी गरीब आहो, बिचारा आहो, मी अनाथ आहो, मी हे आहो, माझं घर नाही, माझ्याकडे हे नाही. डोंट थिंक दॅट थिंग. त्याची विचार नका. आता तुम्ही आले ना, ज्या ठिकाणी तुम्ही आले, ज्या प्रभूकडे तुम्ही आले, त्याला जाणून घ्या. बस त्याला जाणून घ्या. त्याला जर तुम्ही जाणलं तर तुमचं जीवन सार्थक होऊन जाईल. हालेलुया. यशया 55 तो परमेश्वर काय म्हणतो ऐका. यशया 55 वचन 9 ते 11. जबरदस्त वचन आहे. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, हं. तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. का आपण या गोष्टीला समजून घेत नाही? का देवाचे लोक देवाला ओळखून सुद्धा चिंतेमध्ये राहतात, निराशेमध्ये राहतात, परेशान राहतात? का माहित आहे? कारण आपण आपल्या बापाला ओळखलंच नाही. आपण आपल्या बापाचं वचन वाचत नाही. तो काय म्हणतो त्याचे पूर्ण मन, देवाचं पूर्ण मन त्याच्या वचनामध्ये त्याने दिलेलं आहे. तो कोण आहे, कसा आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, सगळं दिलेलं आहे. जसं जसं तुम्ही त्याचं वचन वाचाल, त्याच्या वचनामध्ये आनंद घेणं शिका तुम्ही. हालेलुया. त्याच्या वचनामध्ये आपल्या लहान लेकरांना शिकवा देवाचं वचन. आज एवढे 4 वर्षाचं, 3 वर्षाचं लेकरू, 2 वर्षाचं लेकरू समोर येऊन साक्ष देते माईक हातात घेऊन, है ना. आपल्या लेकरांना देवाची ओळख करून द्या. आमेन. तो परमेश्वर काय म्हणतो, तुमच्या विचारात आणि माझ्या विचारात किती अंतर आहे? जमीन आणि. आज सकाळी मी जेव्हा विचार करत होतो या वचनावर, म्हटलं देवाने असं का म्हटलं येशूने, जमीन आसमान. कारण माहित आहे का, ही जमीन आपल्याला दिसते डोळ्याने, आकाश आपल्याला दिसते. सायंटिस्ट लोकांनी सांगितलंय आपल्याला की किती अंतर आहे. पण मी तुम्हाला खरं सांगू, याच्याही पेक्षा जास्त ही पृथ्वी जी आहे ना, हा जो ग्रह आहे पृथ्वी, हा अंतरिक्षामध्ये लटकलेला आहे. फक्त देवाला हे सांगायचं आहे, तुमच्या आणि माझ्या विचारांची मेळ होऊ शकत. तुमचे विचार आणि माझे विचार इतकं अंतर आहे. आणि म्हणून कधी कधी आपण प्रार्थना करताना काय करतो, देवाला म्हणतो, प्रभू तू असं कर, तू असं कर. येशूने पण प्रार्थना केली की बापा शक्य असेल तर हा प्याला, हा दुःखाचा प्याला, हा विषाचा प्याला, मनुष्याच्या पापाच्या शिक्षेचा हा प्याला शक्य असेल तर माझ्यापासून दूर कर. पण येशूने काय म्हटलं, माझी नाही तुझी इच्छा पूर्ण कर. आमेन. जेव्हाही आपण प्रार्थना करतो ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझी नाही तुझी इच्छा पूर्ण कर. मी मागत आहे परंतु तुझी इच्छा पूर्ण कर. तर परमेश्वर म्हणतो, कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गापासून, माझे विचार तुमच्या विचारापासून काय आहेत, दूर आहे, खूप दूर आहे. देवाचे विचार आणि देवाचे मार्ग आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत. आणि आपल्याला देवाचे मार्ग जाणायचे आहेत. आमेन. आपल्याला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत. वर्षाच्या 3ऱ्या रविवारी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलेले आहात, प्रभूला खूप धन्यवाद. हीच प्रार्थना करा, देवा मला कृपा दे की दर रविवारी मी तुझ्या भक्ती मंदिरात येऊ शकेल. आय मे बी फाउंड इन द हाऊस ऑफ द लॉर्ड. तुम्हाला आठवतं एक एक एका रविवारी, एका शब्दात दिवशी प्रभू येशू मंदिरामध्ये होते आणि एक बाई कुबडं होतं तिला. किती वर्षापासून? किती वर्षापासून? 18 वर्षापासून ती कुबडी होती. आणि एक दिवस येशूची नजर तिच्यावर गेली, आली ती समोर. येशूने तिला बरं केलं. एक दिवस म्हणा, एक दिवस. तो कोणता दिवस राहील, कोणता रविवार राहील माहित नाही. आज माझ्या बहिणीने साक्ष दिली की आज प्रभूने मला स्पर्श केला, है ना.
तो दिवस तुमचा कधी येईल मला माहित नाही. आमेन. एक दिवस. मग तो 18 वर्ष ती मंदिरामध्ये येत राहिली. हालेलुया. एक दिन, वन एनकाउंटर, एक आमना सामना, एक प्रभु की नजर, एक प्रभु का स्पर्श काफी है आपका जीवन बदलने के लिए. तुमचं जीवन बदलायला त्याची एक नजर काफी, त्याचा एक शब्द काफी आहे. येशूने एक शब्द बोलला. काही काही ठिकाणी एकच शब्द येशू बोलला, जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. काही काही लोकांना फक्त स्पर्श केला, त्याचा एक स्पर्श काफी आहे अख्खं जीवन आपलं बदलून टाकायसाठी. त्याच्यासाठी काय करावं लागेल? आठवड्यातला एक दिवस, काही तास इमानदारीने यायचंय. आज आज आपण किती सुंदर त्याची आराधना केली आहे ना. मी तुम्हाला सांगू, आज आज जितक्या लोकांनी आपण आराधना केली ना मिळून, ती आराधना पोचली आहे वर. हालेलुया. आणि त्याचं प्रेझेन्सचा त्याने आपल्याला, त्याच्या उपस्थितीचा अनुभव त्याने आपल्याला दिलेला आहे. काही लोकांना सुटकारा मिळाला, काही लोक पवित्र आत्म्याने भरले, काही लोकांना देवाने चंगाई दिली. हालेलुया. तर आपल्याला येणं जरुरी आहे. त्याचे विचार, त्याचे मार्ग जाणण्यासाठी येणं जरुरी आहे. त्याच्या जवळ येणं जरुरी आहे. याकोबाचे पत्र 4थ्या अध्यायामध्ये लिहिलंय, परमेश्वराच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. सो कम. आणि तो म्हणतोय की तुमचे मार्ग आणि तुमचे विचार, माझे मार्ग माझे विचार तुमच्या विचारांपासून काय आहेत? उंच आहेत. कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही. परमेश्वर म्हणतो की माझ्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन मी एका विशिष्ट उद्देशानं पाठवलेलं आहे. हालेलुया. तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन, रिकामे होऊन माझ्याकडे परत जाणार नाही. हालेलुया. मी जस्ट इमॅजिन करतो, कल्पना करतो की बायबलमध्ये किती वचन आहेत ना, खूप सारे वचन आहेत. एक वचन आहे, तो धनवान असता आमच्यासाठी दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावं. हे वचन स्वर्गामध्ये, हे वचन स्वर्गामध्ये येशूच्या समोर, परमेश्वरासमोर उभं आहे. आणि हे वचन म्हणत आहे, प्रभू पहा, हे वचन तू बोलला होता, हे वचन तू दिलं होतं, मी किती लोकांच्या जीवनात हे वचन पूर्ण केलं. ज्या कामासाठी तुम्हाला पाठवलं होतं ते काम मी पूर्ण करून आलो. एक वचन आहे, त्याला बसलेल्या माराच्या वळांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य. हे वचन वर स्वर्गामध्ये आहे, प्रभूकडे आहे. आणि हे वचन काय आहे माहिती आहे तुम्हाला? प्रभू येशूने म्हटलं, जी वचनं मी तुमच्याशी बोलतो, जी वचनं मी तुमच्याशी बोलतो ही आत्मा आणि जीवन आहे. हे वचन म्हणजे काही शाई नाहीये. हे शब्द म्हणजे फक्त काही हवा नाहीये. हे वचन आत्मा आहे. हा चंगाईचा एक आत्मा आहे. या वर्षी आम्ही असं ठरवलं की जे बिझनेस करणारे त्यांच्यासाठी विशेष आम्ही महिन्यात एकदा स्पेशल मीटिंग, फक्त बिझनेस करणारे, काम करणारे लोकांसाठी, की अशा पतन पावलेल्या जगामध्ये आपण एक साक्ष बनून, खरा व्यक्ती बनून खरा बिझनेस कसा करू शकतो, देवाच्या मार्गाने आपण कसं काम करू शकतो, एकमेकांसाठी आपण प्रार्थना करू, देवाचं वचन काय सांगतं बिझनेस विषयी, कसा आपण व्यवसाय करायला पाहिजे प्रामाणिकपणे, खरेपणाने, ते आपण त्याच्यावर चर्चा करू, प्रार्थना करू. तर प्रभूचं वचन येशूने स्वतः म्हटलेलं आहे, प्रथम त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्याचं काय करा, झटा, त्याच्यासाठी मेहनत पहिले करा. आपण एवढे गुंतलेलो आहो, आपण एवढं जगामध्ये गुंतलेलो आहो की आपल्याला 2 तास काढायला मुश्किल वाटते, 1 तास काढायला मुश्किल वाटते. महिन्यात आपण एकदा उपवास प्रार्थना करतो, त्याच्यासाठी काही तास यायला आपल्याला मुश्किल आहे. हा, एखादं सेलिब्रेशन म्हटलं तर आपण धूमधडाका सगळेजण येऊ, पण जर प्रार्थना म्हटली तर आपल्याजवळ वेळ नाहीये. मग मला सांगा, देव तुम्हाला कसं आशीर्वाद देईल?
देवा कशी तुम्ही अपेक्षा करू शकता की देवाने मला भरभरून आशीर्वाद द्यायला पाहिजे? देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल, है ना? तुम्ही काय म्हटलं येशूने? ज्या मापाने मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून मिळेल. तुम्ही कसं माप देताय, आपल्या हृदयाचं कोणतं माप त्याला देताय, आपल्या बापाला जाणून घ्यायचंय आपल्याला. प्रेज द लॉर्ड. पहिल्याने त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा खटपट करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. माझं मत असं आहे, देवाच्या लोकांना खूप खटपट करायची गरज नाही जगातल्या गोष्टींसाठी. काय प्रॉमिस आहे देवाच्या वचनामध्ये? तू तुझ्या हातचे काम काय करेल? तुझ्या हातच्या कामाना तो बरकत देईल. आमेन. करा बरं असा हात स्वतःकडे पहा, आपल्या हाताला पाहून म्हणा, तो तो तुझ्या तो माझ्या हातच्या कामाना बरकत देईल. या वचनावर मी विश्वास ठेवतो. हे वचन मी स्वीकारतो. आमेन. हालेलुया. काय प्रॉमिसेस आहेत देवाचे. तो तुझ्या हातच्या कामाना बरकत देईल. म्हणजे आपण एवढं पेरलं आणि उगवतच नाहीये. एवढी पेरणी करत आहोत, एवढे मेहनत करत आहोत, एवढे कष्ट करत आहोत, काही होत नाही, शक्य नाहीये. जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, माझा विरोधी कोण? प्रभू माझ्या बाजूने. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने कार्य होईल. हालेलुया. पण अट काय आहे? अट काय? प्रथम त्याचं राज्य, प्रथम त्याचं राज्य, प्रथम त्याचं नीतिमत्व. आपल्या जीवनामध्ये देवाला सगळ्यात उच्च स्थान द्या. आपल्या जीवनामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये, कामामध्ये, आपल्या लेकरा, आपल्या कुटुंबामध्ये देवाला पहिलं स्थान द्या. देवाच्या लेकरांना जगातल्या लोकांसारखं चिंतेमध्ये राहायची, खटपट करत राहायची काही गरज नाहीये. पहिले करिन्थ दुसरा अध्याय, पहिले करिन्थ दुसरा अध्याय. असे देवाचे जबरदस्त प्रॉमिसेस आहेत, असे देवाचे जबरदस्त वचन आहेत देवाच्या लेकरांनो. 9 आणि 13 वचन वाचू आपण. हालेलुया. कानांनी ऐकले नाही, डोळ्यांनी पाहिले नाही, मनात सुद्धा आले नाही, देवाने अशा अशा गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत त्या लोकांसाठी जे देवावर प्रेम करतात. आपला प्रॉब्लेम काय माहित आहे का? आपण देवावर प्रेम नाही करत. करतो, थोडं करतो, थोडं थोडं करतो. मी नेहमी सांगतो तुम्हाला, संपन्नतेची, आशीर्वादाची चाबी देवावर प्रेम करणे. काय चाबी आहे? काय सिक्रेट आहे? नाही तर तुम्ही आयुष्यभर कष्ट करत राहाल, काहीच होणार नाही. जिंदगी भर आप परिश्रम कर रहे, मेहनत कर रहे, फिजिकल काम कर रहे, बट किसी ने ऐसा कहा, कोणीतरी असं म्हटलंय, व्हेन वी वर्क वी वर्क, व्हेन वी वर्क वी वर्क, बट व्हेन वी प्रे गॉड वर्क्स. जेव्हा आम्ही काम करतो तर कामच करत राहतो, पण जेव्हा आम्ही प्रार्थना करतो देवाचा आत्मा काम करतो. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तो आपल्या हातच्या कामांना बरकत देतो, है ना? मग ते काही काम असो, छोट्यातलं छोटं काम असो, तो आशीर्वाद देईल. तर ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र सांगते, डोळ्यांनी पाहिलं नाही, कानांनी ऐकलं नाही, मनात सुद्धा आलं नाही, अशा गोष्टी देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी, प्रेम करणाऱ्यांसाठी काय केलेल्या आहेत? तयार करून ठेवलेल्या आहेत. मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही
या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. परमेश्वर करो ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला आत्मिक समज देवाने द्यावी, आत्मिक समज द्यावी, देवाचे मार्ग, देवाचे विचार जाणून घेण्यासाठी, त्याचे वचन समजून घेण्यासाठी आत्मिक समज देवाने आपल्याला द्यावी. अनुवाद याचा 8वा अध्याय आपण काढूया. अनुवाद याचा 8वा अध्याय. अनुवाद 8वा अध्याय त्याच्या 11 वचनापासून आपण वाचू. सावध आहेस. अनुवाद 8वा अध्याय. आता थोडं लक्ष द्या. हा 8वा अध्याय जो अनुवाद जी आहे, पहिल्या अध्यायापासूनच मोशेने, परमेश्वराने मोशेला जे जे काही सांगितलं ते सगळं आता मोशे काय करत आहे, इस्रायली लोकांना सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे बघा. मोशे उभा आहे आणि देवाच्या लोकांना, इस्रायलांना सूचना देत आहे, सांगत आहे की देवाने काय काय केलं ते आठवण करून देत आहे आणि तो आता त्यांना सांगत आहे. 8व्या अध्यायातले 11 वचनापासून आपण वाचूया. सावध आहेस, नाहीतर ज्या नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील. 11 पासून वाचत आहे. मोशे देवाच्या लेकरांना, लोकांना आठवण करून देत आहे, सावध असा, मना सावध असा. गुड, बरं वाटलं. सावध असा. काय म्हणत आहे तो? सावध असा. तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका. सावध असा. तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका. तो म्हणत आहे, मी दिलेल्या आज्ञा, नियम, विधी यांचे कटाक्षाने काय करा? पालन करा. आता जुन्या करारातले एवढे नियम, एवढे विधी ते आपल्याकडून पालन होत नाही, पण काही विधी तर पालन होतात है ना. काही गोष्टी तर पालन करू शकतो आपण. महत्वाच्या 2 आज्ञा आहेत. तू आपला देव परमेश्वराच्यावर पूर्ण जीवाने, बुद्धीने, शक्तीने काय कर? आपला देव परमेश्वराच्यावर प्रीती कर, स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि देवाचं वचन सांगत आहे, सावध असा, तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका. 12 वचन. त्यामुळे तुम्हास, त्यामुळे कशामुळे? कशामुळे? अरे त्यामुळे म्हणजे विसर पडू देऊ नका. सावध असा. तुम्ही आपला परमेश्वर याचा विसर पडू दिला नाही तर त्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. काय जबरदस्त वचन आहेत देवाचे. तू घेणारा नाही, तू देणारा बनशील. किती लोकांना घेणारा आणि देणारा बनायचंय है ना. हालेलुया. काय लिहिलंय? त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. पुढे लिहिलंय, तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये राहाल. वाव. किती लोकांची अजून घरं झाले नाही? माझंही नाही झालं. प्रभू म्हणत आहे, तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये राहाल. काही काही लोकांकडे पाहिल्यावरच माहित पडते की या व्यक्तीला पौष्टिक अन्न खायला मिळत नाही. नाही म्हणजे हसायची गोष्ट नाहीये, खरं सांगतो तुम्हाला. काही काही लोकांकडे पाहिल्यावरच माहित पडते की यांना चांगलं जेवण, पौष्टिक जेवण मिळत नाही. प्रभूचं वचन सांगत आहे, त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. चांगलं अन्न तुम्हाला मिळेल, चांगली घरे. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये राहाल. पुढे लिहिले, तुमची गुरे ढोरे, शेळ्या मेंढ्या
यांची संख्या वाढेल. म्हणा वाढेल. पिकाचं उत्पन्न वाढेल. बिझनेस वाढेल. तुमचा ITR वाढेल. ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. हा, याचा अर्थ काय माहिती आहे का? इन्कम टॅक्स रिटर्न वाढलं म्हणजे माझं इन्कम वाढलेलं आहे. मी टॅक्स पेयर आहे म्हणजे माझं इन्कम वाढत आहे. है ना? का लाडकी बहीण बनूनच राहायचंय? लाडकी मुलगी बनून नाही राहायचंय का? लाडकी मुलगी बनून राहायचंय, है ना? आपल्या बापाची, त्याने अख्खं जग निर्माण केलं, है ना? अख्खं जग निर्माण केलं, त्याची लाडकी मुलगी बनून राहायचंय, लाडका मुलगा बनून राहायचंय. हालेलुया. तुमची गुरे ढोरे, शेळ्या मेंढ्या यांची संख्या वाढेल. पुढे लिहिलंय महिलांसाठी आता आनंदाची बातमी. सोने रुपे सोन सोनं रुपे मालमत्ता वाढेल. हालेलुया. आमेन. पण याची सुरुवात कुठून झाली? त्याच्याही पहिले प्रथम पहिले त्याचे राज्य, व त्याचे नीतिमत्व मिळवण्याची खटपट करा. म्हणजे याही गोष्टी, कोणत्या गोष्टी? अन्नधान्य, घरे गुरे ढोरे, है ना, सोने रुपे मालमत्ता, सगळं काय प्रभू द्यायला तयार, सगळं द्यायला तयार. म्हणून आतापर्यंत तुमचं मन तुम्हाला जे सांगत होतं की अरे तू जाऊ नको चर्चला, पहिले तिकडे जा, ते काम कर, ते काम कर. स्वतःला जितक्या लवकर तुम्ही स्वतःला हे समजावून सांगाल की आज रविवारचा दिवस आहे, आज मला लवकर आराधनेला जायचंय, 10चा टाइम आहे का, मी अर्धा तास आधी जाऊन थोडंसं काम करेल, मलाही चांगलं वाटेल की मी देवाच्या मंदिरात जाऊन थोडं काम केलं. नाही तर मी तिथं गेटवर उभाच राहील, लोकांना काय करेल? स्वागत करेल लोकांचं. आय विल ग्रीट पीपल. स्मित हास्याने काय करेल? है ना, स्माइलिंग फेसने मी लोकांचं स्वागत करेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या भावांनो बहिणींनो, लेट अस स्टार्ट लव्हिंग द लॉर्ड. या नवीन वर्षामध्ये देवावर प्रेम करणं सुरू करूया. आणि त्याची सुरुवात कुठून होईल? छोट्या छोट्या गोष्टींनी होईल, लहान लहान गोष्टींनी होईल. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तर लिहिलंय, तुमची गुरेढोरे, तुमच्या शेळ्या मेंढ्या यांची संख्या वाढेल, सोने रुपये आणि मालमत्ता वाढेल. वाढ ही परमेश्वराकडून आहे. आमेन. वाढ ही पूर्वेकडून पश्चिमेकडून नाही, वाढ ही परमेश्वराकडून आहे. संत पौलाने लिहिलं, मी पेरणी केली, अपुलोसाने पाणी घातलं, परमेश्वराने वाढवलं. वाढ ही परमेश्वराकडून आहे. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, माझी प्रार्थना आहे, माझ्या मंडळीतला, माझ्याशी कनेक्टेड जो कोणी व्यक्ती आहे, ज्याला मी सुवार्थ सांगितली, मला त्या व्यक्तीला, मी हे जग सोडून जायच्या आधी त्याच्या जीवनात मला देवाचे आशीर्वाद पाहायचे आहेत. आमेन. खरा आशीर्वाद पाहायचा आहे. आणि मला देवावर प्रेम करणारे लोक तयार करायचे, देवाचे प्रेमी लोक तयार करायचे, है ना. देवावर प्रेम करणारे लोक तयार व्हायचे आपल्याला. तर परमेश्वर म्हणतो की सावध असा, तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका. 14 वचन. ओके, आता पुढे थोड्या सूचना आहेत, म्हणजे वॉर्निंग आहे 14 वचनापासून. या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. काय होऊ नका? म्हणजे फुगून जाऊ नका, घमंडी होऊ नका. जेव्हा तुमचं सगळं वाढेल 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 वाढेल, है ना, तुमचं वाढत जाईल, सोनं वाढेल. बाईजवळ पहिले एवढंच होतं, आता बापरे एवढं मोठं झालं. पहिले असं छोटसच होतं, आता मोठं झालं, है ना. जेव्हा वाढेल, सोनं वाढेल, घरं मोठे होतील, गुरंढोरं वाढतील, बिझनेस वाढेल. पहिले रस्त्यावर बसायचा घेऊन, आता मोठे कंटेनर मागवत आहे ना, मोठे 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 बिझनेस करत आहे.
सावध असा. सावध असा. काय म्हणत आहे? या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरू नका. म्हणा, विसरू नका. शेजाऱ्याला म्हणा, मी सांगतो काय म्हणायचं. मी सांगतो काय म्हणायचं. शेजाऱ्याला म्हणा, परमेश्वर वाढ घेऊन येत आहे. उन्मत्त होऊ नको. आपल्या परमेश्वराला विसरू नको. आमेन. वाढ परमेश्वर आणणार आहे. 100% आणणार आहे. प्रभू आणणार आहे. देवाची सेवा करत असताना मी तोपर्यंत माझी हिंमत वाढत नाही जोपर्यंत मला इथं कन्फर्म होत नाही की हे काम देवाकडून करायचं आहे की नाही. पण मला एकदा का घंटी वाजली, म्हणजे एकदा का मला समजलं की हे काम करायचं ही प्रभूची इच्छा है, मेरे अंदर का पूरा डर निकल जाता है. मैं देखता नहीं, सोचता नहीं मनुष्य क्या करेगा, कौन किधर से क्या मदद आएगा, मुझे उसका परवाह नहीं रहता. जब सिर्फ मुझे इतना कंफर्म होना है कि प्रभू की तरफ से है. हालेलुया. लोक म्हणतात कधीपर्यंत तुम्ही या अशा याच्यात राहाल, मोठं का नाही करत. माझी बायकोही नेहमी मदत राहते. कोणी म्हटलं तर मला काहीच फरक नाही पडत, पण माझा बाप जेव्हा काही म्हणतो तेव्हा फरक पडते. हालेलुया. है ना. तर देवाचं वचन सांगते, भरभराटीने जेव्हा ही सगळी वाढ होत राहील, उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वराला विसरू नका. मिस्रमध्ये तुम्ही गुलाम होता, परंतु मिस्रामधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले. आपण प्रभूमध्ये नव्हतो तेव्हा काहीच नव्हतो. आपण जर एकेकाची कहाणी लिहायला लागलो, एकेकाची स्टोरी लिहायला लागलो, काय स्टोरी तयार होणार आहे. जबरदस्त स्टोरी तयार होणार आहे एकेकाची, है ना. आमच्याकडे जे लोक आलेले आहेत ना, मागच्या काही दिवस आधी डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये एक बहीण आमच्या घरी आली. तिची कहाणी तिने आम्हाला सांगितली. आज ती एकदम आनंदित दिसते, पण त्या आनंदाच्या माग इतकं दुःख, इतक्या वेदना, इतकं तुटलेपण, इतक्या भयंकर स्टोरी आहे त्या बहिणीची. पण प्रभूला धन्यवाद की परमेश्वराने तिला सोडवलं. परमेश्वराने त्याला, प्रभू म्हणत आहे आठवण ठेव की देवाने तुला गुलामीतून सोडवलेलं आहे. त्याने आपल्याला गुलामीतून सोडव, सैतानाच्या गुलामीतून सोडव, व्यसनातून सोडवलं, अंधविश्वासातून त्याने मला सोडवलेलं आहे. हे विसरू नको. जेव्हा तुझी वाढ होत जाईल तेव्हा हे आठवण ठेव की पहिले मी कोण होतो? गुलाम होतो, पापाचा गुलाम होतो, सैतानाचा गुलाम होतो, आणि त्याच्यातून येशूने त्याच्या बलिदानाने मला सोडवलेलं आहे. हालेलुया. पुढे लिहिले 15 वचन, विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जन रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. आता आपण काही इस्रायली लोकांसारखं त्या रानामध्ये नव्हतो, पण आपलंही जीवन काही रानापेक्षा कमी नव्हतं, है ना. आपल्या जीवनामध्ये किती भयानक, किती वेदना, किती त्रास, किती दुःख काही काही लोकांच्या जीवनामध्ये. काही काही लोकांच्या स्टोरी तुम्ही ऐकाल तर तुम्ही रडाल. इतकं दुःख काही काही लोकांच्या जीवनामध्ये. तर प्रभू म्हणत आहे, जरी हे सगळं होत होतं, आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आल्या, दुःख आले, विषारी पण आलं, कडू पण आलं, भयंकर किती किती रात्री रडण्यामध्ये गेल्या, किती किती दिवस रडण्यामध्ये गेले. विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले. आमेन. म्हणजे असंभव असलेल्या परिस्थितीतून त्याने मार्ग काढला. 16 वचन, तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हास खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे, म्हणा शेवटी तुमचे भले व्हावे, म्हणून परमेश्वराने आम्हास नम्र केले. या सर्व परीक्षांमधून, संकटांमधून, दुःखामधून, वेदनांमधून, तुटलेपणामधून, आजारपणांमधून, कमतरतेमधून नेत असताना परमेश्वराने परीक्षा येऊ दिल्या आमच्यावर. परमेश्वराने आमच्यावर परीक्षा येऊ दिल्या.
परमेश्वर आम्हाला पारखत पण असतो. परमेश्वर आम्हाला पारखत असतो. आणि परमेश्वराची इच्छा काय आहे? त्या परीक्षेमधून जात असताना आपण निराश होऊ नये. आपण निराश होऊ नये, कठोर होऊ नये. आपण नम्र व्हावं. काय बनावं? त्याच्यासारखं नम्र बनावं. 17 वचन, हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकून सुद्धा मनात आणू नका. हे मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, मी हे असं मनात आणू नका. हे मी केलं, मी मेहनत केली, मी रात्री रक्ताचं पाणी केलं, मी असं केलं, असं म्हणू नका. त्याने मला जर श्वास दिला नसता, त्याने जर माझी बुद्धी शाबूत ठेवली नसती, त्याने जर मला बोलण्याची चांगली कला दिली नसती, त्याने मला सुदृढ ठेवलेलं आहे. त्याला धन्यवाद. है ना? प्रभूला धन्यवाद. त्याने मला चांगलं ठेवलं, त्याने मला चांगली कारण मतिमंद म्हणजे ज्यांचं डोकं चालत नाही, है ना, त्याने असं नाही ठेवलं, मला चांगलं ठेवलं. सो मी गर्व करू नये, कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये. हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकून सुद्धा मनात आणू नका. मनात पण आणू नका. काय काय लोक तर बोलून दाखवतात, एवढे बोलतात, एवढे बोलतात, एवढे बोलतात, बाप रे बाप. प्रभू म्हणतो मनात सुद्धा आणू नको की हे मी केलं, माझ्या अक्कलेने केलं, मला मला जास्त अनुभव आहे, मला जास्त बुद्धी आहे, नॉलेज आहे, टॅलेंट आहे. नो 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 नो. तुमचा देव, 18 वचन, तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा, त्यानेच तुम्हास हे सामर्थ्य दिले. म्हणा, परमेश्वरानेच मला सामर्थ्य दिलं, परमेश्वराने मला बुद्धी दिली, बोलण्याची कला दिली, ज्ञान दिलं. आमेन. तर लिहिलंय, तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा, त्यानेच तुम्हास हे सामर्थ्य दिले. हे लक्षात ठेवा, त्याने तरी हे का केले? का परमेश्वर हे सगळं करतो? का तो आपल्याला आशीर्वाद देतो? का तो आपल्याला वाढ आपल्या जीवनामध्ये घेऊन येतो? का तो आपल्याला घर देतो? का देतो? गुरं डोरं, बिझनेस, सोनं नाणं, पैसा, सगळं. काही कमतरता जीवनात नाही आपल्यात. का हे सगळं तो करतो? त्याच्या खाली लिहिलेलं आहे, त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे. हालेलुया. त्याने तुमच्या पूर्वजांशी, अब्रामाशी करार केला होता. म्हणाले, अब्राम, जर तू आपल्या बापाचं घर सोडशील, आपला देश सोडशील, आपले लोक सोडशील. परमेश्वराने अब्रामाला उत्पत्ती 12 अध्यायामध्ये पहिल्या 5 वचनामध्ये हे सगळे प्रॉमिसेस दिलेले आहेत. परमेश्वर म्हणतो की जर तू हे करशील तर मी तुझं नाव मोठं करीन, मी तुला आशीर्वाद देईल, तुझ्या संततीमध्ये, तुझ्या लेकरांमध्ये. हालेलुया. बहीण भावानो, आपण देवाच्या मार्गात चालणं खूप जरुरी आहे. परमेश्वर म्हणतो तुझ्या संततीमध्ये जगातलं प्रत्येक घराणं आशीर्वादित होईल. आई वडील असं उदाहरण ठेवा आपल्या लेकरांसमोर की आपल्या लेकरांना पण अभिमान वाटेल की माझे आई वडील देवावर किती प्रेम करतात. आमेन. का परमेश्वर वाढ घेऊन येणार आहे? का परमेश्वर उन्नती घेऊन येणार आहे? का परमेश्वर आशीर्वाद देणार आहे? तर त्याने अब्राहमाशी, माझ्या पूर्वजाशी करार केला होता की मी तुला आशीर्वाद बनवेल. आमेन. यशया 40 अध्याय, यशया 40 अध्याय, त्याचे शेवटले वचन वाचू आपण काही. 27 पासून. हे याकोबा, असे का म्हणतोस? हे इस्रायला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे? तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, वाव. थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भरजवानीतले ठेचा खातात. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करीतील. ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत,
चालतील तरी थकणार नाही. हालेलुया. हे याकोबा असे का म्हणतोस, हे इस्रायला असे का म्हणतोस? आता हे याकोब आणि इस्रायलच्या ठिकाणी स्वतःचं नाव ठेवायचं. हे सीमा तू अशी का म्हणतेस? है ना? हे ज्योती तू अशी का म्हणते? हे गजानन तू असं का म्हणतो? हे पिंकी ताई तू अशी का म्हणते? हे मनीष तू असं का म्हणतो? स्वतःचं नाव ठेवा. तू असं का म्हणतो? हे बबिता तू असं का म्हणते? देवाला माझी परिस्थिती माहित नाही. देवाला काही माहित नाही. देव समजू शकत नाही. है ना? नागेश तू असं का म्हणतो? कठीण आहे हे. काय लिहिलंय? तू असं का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झालाय? देव न्याय का नाही करत? असं का म्हणतो तू? तो तर उत्पन्न करता, निर्माण करता. अगम बुद्धी ज्ञान सगळं काही त्याचं आहे. त्याने सगळं काही निर्माण केलेलं आहे. आणि 29 वचन सांगते, तो थकलेल्या भागलेल्यास काय करतो? जोर देतो. आमेन. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. हालेलुया. जर अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही भागलेले थकलेले आहे, आज परमेश्वर तुम्हाला बळ द्यायला तयार आहे. आमेन. कोण परमेश्वराचं बळ घ्यायला तयार आहे? तो द्यायला तयार आहे. है ना? आमेन. हालेलुया. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. पुढे लिहिलंय, तरुण थकतात, भागतात म्हणजे थकून जातात, भर ज्वानीतले ठेचा खातात. ताईने काय साक्ष दिली आता, है ना? आशा ताईने रडून साक्ष दिली. कोणासाठी रडली ती? त्या लोकांसाठी रडली जे तिचे काही नातेवाईक नाही, काही देणं घेणं नाही त्या लोकांचं. पण तिच्या मनात तेवढं दुःख आहे की जे प्रभूला जाणत नाही, ओळखत नाही. तरुण, त्याचे लहान लहान लेकरं आहे, रात्रभर दारू प्यायला आणि सकाळी जाऊन आत्महत्या केली. तर तरुण लोक थकतात, हारतात, हारून जातात, जे देवाला ओळखत नाही. पण पुढे लिहिलेलं आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. हालेलुया. परमेश्वराची आशा धरून राहणारे, मग ते कितीही त्यांचं वय असो, कितीही म्हातारे असो, कितीही त्यांचं वय असो, परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. हालेलुया. फक्त शक्ती संपादन नाही करणार, ते गरुडाप्रमाणे वर जातील. हालेलुया. गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. हालेलुया. आमेन. यशया 64 आणि 6 मध्ये जबरदस्त वचन आहे. हिंदीमध्ये वाचावं मला असं वाटतं. 64 आणि 6. यशया 64:6. मराठीतही वाचू आपण त्याला. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो यशया आहोत. 64, 64 and 4. 4. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्याचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणीच प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही. त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. क्योंकि प्राचीन काल ही से तुझे छोड़ कोई और ऐसा परमेश्वर न तो कभी देखा गया और न कान से उसकी चर्चा सुनी गई, जो अपनी बाट जोने वालों के लिए काम करे. जे त्याची वाट पाहतात ना, त्यांच्यासाठी तो काम करतो. हालेलुया. जे त्याची आशा धरून राहतात. कोणाची आशा? त्याची. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो की ह्यांनी मला मदत नाही केली, त्यांनी मला मदत नाही केली, लोकांनी मदत नाही केली म्हणून नाराज नका हो. मनुष्याचं सगळं काही सीमित आहे, लिमिटेड आहे. देव असीमित आहे. देवाजवळ काही कमतरता नाही, ज्ञानाची कमतरता नाही, रिसोर्सेसची, संसाधनांची कमतरता नाही, पैशांची कमतरता नाही, नोकऱ्यांची कमतरता नाही, उन्नती, तरक्की, वाढ याची कमतरता नाही. सगळं काही त्याच्याजवळ आहे. म्हणून लोकांवर नाराज होणं सोडून टाका. लोकांवर नाराज नका हो. असा आपला परमेश्वर आहे, ज्याची चर्चा कधी ऐकली नाही, असा देव कधी पाहिला नाही,
की त्याची आशा धरून राहणाऱ्यांसाठी तो काम करतो. हालेलुया. आणि म्हणून काय वाचलं आपण, की जे परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. हालेलुया. या वर्षी 2026 मध्ये तुमच्या जीवनामध्ये वाढ झाली पाहिजे. आमेन. वाढले पाहिजे. किती किती लोकांना वाटतं वाढलो पाहिजे मी? सगळ्यांना वाटतं. आमेन. मग ज्या कशामध्ये तुम्हाला वाटतं तुम्ही वाढले पाहिजे, त्याच्या पहिले प्रथम त्याचं राज्य. आमेन. तुमचं प्रेम देवावर वाढलं पाहिजे. तुमचं प्रेम देवावर वाढलं पाहिजे. तुमचं प्रेम जर देवावर वाढलं ना, हे आपोआप ही इकडली उन्नती तरक्की आपोआप तुमच्या मागं मागं येत राहील. है ना? नाही तर काय होईल माहिती आहे, तुम्ही फक्त परिश्रम करत राहाल आणि शेवटी कर्जामध्ये. शेवटी पण जर तुम्ही देवावर प्रेम करणारे असाल, सर्व प्रकारची उन्नती तरक्की देण्याचं प्रॉमिस त्याने केलेलं आहे. हालेलुया. त्याची आशा धरून राहणारे कधी लज्जित आणि फजित होणार नाही. त्याची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. आमेन. त्याची आशा धरून राहणाऱ्यांसाठी तो काम करतो. एवढंच नाही तर व्हेन वी होप इन द लॉर्ड ही वर्क्स फॉर अस. ही वर्क्स फॉर अस वंडरफुल अँड अमेझिंग थिंग्स. अद्भुत कामं तो आपल्यासाठी करतो जेव्हा आपण त्याची आशा धरून राहतो. When we call upon him, he does unsearchable things for us. जेव्हा इर्मया 33:3 आम्ही लहानपणापासून ऐकत आहे, बायबलचा देवाचा फोन नंबर 333. माहित आहे? मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन कॉल unto me. व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. मला कॉल कर. देव काय म्हणतो, मला कॉल कर. माझा नंबर आहे 333. नवीन करारामध्ये मत्ती 7:7 मागा म्हणजे मिळेल. देवाचा फोन नंबर आहे 333. काय नंबर आहे, काय म्हणतो त्यामध्ये काय मेसेज आहे? मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आणि तुला माहित नाही, तू कधी विचार नाही केला, तुझ्या मनात कधी नसेल आलं, कधी तू ऐकलं नसेल, अशा गोष्टी मी तुझ्यासाठी तयार करून ठेवलेल्या आहे. ते वचन वाचू मला वाटते आपण. काढा बरं 33:3. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन हम्म. व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणत आहे देव? तू काय कर? तू मला हाक मार रे आकाश. तू मला हाक मार. तू मला कॉल कर. तू मला कॉल नाही करत आणि भलतीकडेच कॉल करतो. ते सगळे रॉंग नंबर चाललेले आहेत. काय होतंय ते? तू मला कॉल नाही करत आणि भलतीकडे कॉल करतो, मग ते कॉल रॉंग नंबर कडे चाललेले आहेत. है ना? तू मला कॉल कर. काय कर? तू मला कॉल कर, मी तुला उत्तर देईल आणि अशा गोष्टी तुला दाखवेल, अशा गोष्टी तुला सांगेल तू कधी कल्पना नसेल केली. आमेन. पुन्हा वाच बाबू ते वचन, पुन्हा वाच बरं. ऐका सगळेजण ऐका. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला माहित नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. कोणत्या गोष्टी सांगेल? मोठ्या. काय म्हणत आहे? एकदा हाक मार मला, है ना? थोडा टाइम काढा. तुझ्या काम करणाऱ्याला सांग, मला अर्ध्या दिवसाची सुट्टी लागते रविवारी, मला हाक मारायला जायचंय. आमेन. मला हाक मारायला जायचंय. कारण तिथं 1000-2000च भेटतील. तिथं सांगता नाही येत किती भेटतील. मी कल्पना नाही केली इतके भेटतील, है ना? तुला माहित नाही इतके भेटतील. हालेलुया. मला कॉल करायला जायचंय. इमर्जन्सी कॉल आहे, अर्जंट कॉल आहे. हालेलुया. कॉल unto me and I will answer you and show you. मी तुला दाखवेन, अशा गोष्टी दाखवेन ज्या तू कधी पाहिल्या नाही. आमेन.
इब्री लोकासपत्र 10 अध्याय 23 वचन, शेवटलं वचन वाचू आपण. इब्री 10:23. आपण न डळमळता हं. आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. आपल्याला जी आशा आहे तिला आपण काय करू? घट्ट धरू, घट्ट धरून राहू. कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले तो विश्वासू आहे. जे जे काही आपण आता ऐकलं, जे जे काही प्रभूने म्हटलं मी तुझ्यासाठी हे करेल, अब्रामाला जे जे काही सांगितलं, इस्रायली लोकांना जे जे काही देवाने सांगितलं, देवाने सगळं त्यांना दिलं, सगळं दिलं. देवाचं एक काही वचन अधुरं नाही राहिलं. ज्या कामासाठी मी ते वचन पाठवलं ते पूर्ण केल्याशिवाय खाली रिकामं माझ्याकडे येणार, रिकामं नाही जाणार. तर मग काय, देवाकडे वचन रिकामं नाही गेलं पाहिजे तर काय झालं पाहिजे? माझ्या जीवनात पूर्ण झालं पाहिजे, माझ्या कुटुंबामध्ये ते वचन पूर्ण झालं पाहिजे. आणि मी पण जाऊन प्रभूला त्या दिवशी म्हणेल, प्रभू तुझं हे वचन माझ्या जीवनात पूर्ण झालं, तुझी ही वचन माझ्या जीवनात पूर्ण झाली, तुझी हे वचन माझ्या जीवनात पूर्ण झाले. थँक्यू लॉर्ड तुझ्या वचनांसाठी. हालेलुया. धन्यवाद प्रभू तुझ्या वचनांसाठी. जे काही प्रॉमिसेस तू केले प्रभू, जे जे अभिवचन तू दिले, तू विश्वासयोग्य होता प्रभू, त्या वचनांसाठी तुला धन्यवाद येशू. आमेन. आपल्याला जी आशा आहे तिला आपण काय करू? घट्ट धरून ठेवू. घट्ट म्हणजे एकदम असं घट्ट धरून ठेवू. हालेलुया. आशा धरू, कारण त्याची आशा धरणारे नवीन शक्ती संपादन करतील. त्याची आशा धरून राहणारे गरुडांप्रमाणे काय होतील? वर 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 म्हणजे उन्नती, 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 उन्नती. हालेलुया. वाढ वाढ. प्रेज द लॉर्ड. पण हे सगळं होत असताना काही सूचना दिलेल्या आहेत. तुझ्या मनात सुद्धा येऊ नको देऊ की हे मी केलं नाही. नेहमी नम्र राहा. येशूचं वचन आहे, जे अंतकरणाचे दीन ते धन्य, ते पृथ्वीचे वतन पावतील. नम्र राहा, त्याच्या राज्याला पहिलं स्थान द्या. आणि आपण सगळेजण एक निश्चय करूया. आम्ही पण निश्चय केला की आम्ही देवाच्या आराधनेसाठी जो वेळ आहे त्याच्यात थोडं पहिलेच येणार है ना. देवाला वाट पाहायला लावणार नाही. आमेन. तो देईल, आशीर्वाद तर देईल, पण आनंदी मनाने त्याने द्यायला पाहिजे है ना. जेव्हा तो त्याने आपल्याकडे पाहिलं पाहिजे तर त्याला दुःख नाही झालं पाहिजे, त्याला आनंद झाला पाहिजे देवाला आपल्याकडे पाहून. आपण लेकरं आहोत, त्याला ते देऊच. आपण लेकरं आहोत, तो देईलच आपल्याला. पण आपण आपलं पण काही कर्तव्य आहे की नाही? आहे की नाही कर्तव्य काही? की फक्त घेणारेच बनायचं त्याच्याकडून, द्यायचं नाही त्याला कधी? धन्यवाद द्या, स्तुती करा, आराधना करा, त्याची भक्ती करा. त्याचं प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करायला तयार आहे आणि तो विश्वास योग्य आहे. हालेलुया. आई हम लोग खडे रहे, आपण उभं राहूया, त्याला धन्यवाद देऊया, त्याला सांगूया, परमेश्वरा तुझं राज्य, तुझं नीतिमत्व माझ्या जीवनामध्ये वाढू दे. थँक्यू फादर, थँक्यू होली स्पिरिट. आज किती लोक समर्पण करायला तयार आहे की परमेश्वरा आज खरोखर मी माझं जीवनाचं समर्पण करत आहे. या वर्षामध्ये मला उन्नती, तरक्की पाहायची आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये पहिलं स्थान मी तुला देईल. माझं प्राधान्य तू राहशील देवा. येस, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार. मी आणि माझं घराणं परमेश्वराची आराधना करणार. मी आणि माझं घराणं परमेश्वराचं वचन वाचणार. मी आणि माझं घराणं परमेश्वराची प्रार्थना करणार. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम.
गठू मेरे जीवन से महिमा तुझे मिले, ओ तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले। मैं तेरा हूँ तू मेरा है, मैं तेरा हूँ तू मेरा है, मैं तेरा हूँ तू मेरा है, मैं तेरा हूँ। है खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा है खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा, तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े। Yes Lord, मैं घटू। Thank you Jesus, मेरे जीवन से महिमा तुझे। थँक यू लॉर्ड. प्रभू आज आम्ही सगळेजण मंडळी समर्पण करत आहोत देवा. आम्ही तुझ्यावर प्रेम करू. भावांनो बहिणींनो, देवाला तुमचं प्रेम तुमच्या शब्दांच्या द्वारे कळवा. त्याला सांगा प्रभू मी तुझ्यावर प्रेम करेन. या वर्षी मला तुझ्या प्रेमामध्ये वाढव देवा. तुझ्या प्रेमामध्ये मला वाढव देवा. तुझ्या भक्तीमध्ये मला वाढव देवा. येस लॉर्ड, आय विल लव्ह यू जीसस. ओ हालेलुया हालेलुया. प्रभू माझ्या पित्याला जाणण्यास मला कृपा दे. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. प्रथम तुझं राज्य तुझं नीतिमत्व शोधण्यास या वर्षात मला कृपा दे प्रभू. मी माझ्या घराण्यासहित तुझं राज्य शोधीन देवा. मी माझ्या लेकरांसहित तुझं राज्य शोधीन देवा. मी खटपट करीन तुझ्या राज्यासाठी. मी खटपट करीन तुझ्या नीतिमत्वासाठी प्रभू. धन्यवाद. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू. या मंडळीला तुझ्या हातात समर्पित करत आहे. प्रत्येक कुटुंबाला आशीर्वाद दे. इथं उपस्थित कोणाचंही जीवन व्यर्थ नाहीये. तुमचा इतिहास काही पण असेल, तुमचं भविष्य प्रभूच्या हातामध्ये आहे. कदाचित तुमचा इतिहास त्या दुष्टाने सैतानाने खराब केला असेल, पण तुमचं नाव प्रभू चांगलं करणार आहे. कारण तुमचं भविष्य प्रभूच्या हातात आहे. प्रभू माझ्या भावांचं बहिणींचं वर्तमान तो आपल्या हातामध्ये घे. इथं काही लोक अशी आहेत देवा जे खूप कष्ट करतात, पण त्यांच्या जीवनात त्यांना सफलता मिळालेली नाही. माझी प्रार्थना आहे देवा, आज मत्तय 6:33 प्रथम त्याचं राज्य त्याचं नीतिमत्व शोधण्यासाठी हा तुझा फॉर्म्युला त्यांनी घेऊन जावा प्रभूजी. हा देवाचा फॉर्म्युला आहे. हा देवाचा मंत्र आहे. हा देवाची चावी आहे तुमच्यासाठी. प्रथम त्याचं राज्य त्याचं नीतिमत्व शोधा, म्हणजे त्याच्या बरोबर याही जगातल्या गोष्टी तुम्हाला मिळतीलच. थँक्यू लॉर्ड. उन्नती तरक्की वाढ प्रभू आणणार आहे. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. सर्व गौरव आदर तुला देत येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन.